आणि प्रकाश लेबन संघ नाणेफेकी जिंकलाय. प्रथम शतरक्षणाचा निर्णय 3 षटकांचा सामना असेल. गणेशदा बॉल द्यायचा मैदानामध्ये. बॉल चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राहुल आणि अजितला. तर पंच 10 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक संपवायचे आहेत. यस 10 मिनिटं तुम्ही काउंट करा. जर 3 षटक संपले नाही 10 मिनिटात तर नक्कीच एक शतरक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. विनंती आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील आपल्याला देखील तो नियम लागू आहे. आपण देखील जेवढे लवकर सहकार्य कराल तेवढं तुम्हाला देखील ते नियम लागू होतील. तर विनंती करेन सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी इथे मात्र आपण पाहतो आर्यन 11 संघाकडनं. अजितला पाहतो स्ट्रायकर वरती. नो स्ट्रायकर वरती राहुल. यावेळेस पाहावं लागेल सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या स्वराज्य 11 आणि आर्यन 11 संघादरम्यान. पहिल्या षटक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सुरेश. गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू इथे निर्धाव आलाय. चांगला तर यावेळेस फटका चांगला आहे. इथे मात्र अजितच्या बॅट मधून हा चेंडू 1 बाउन्स झालाय फरार. चौकार इथे पाहायला मिळाला. या चौकाराच्या साहाय्याने इथे मात्र धावफलक खोलत असताना अकाउंट ओपन झालंय आर्यन 11 संघाचं. 4 धावा धावफलकावरती. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये रमेश. कमालीचं क्षेत्ररक्षण. विचार केला तर पहिला चेंडू निर्धाबाला होता. दुसरा चेंडू इथे मात्र चौकारच्या दिशेने पाहायला मिळाला आणि तिसरा चेंडू देखील इथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला पकडलाय. कमालीची गोलंदाजी. 3 चेंडूवरती अवघे 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस स्लोवर वन डिलिव्हरी. संपर्क प्रॉपर नाहीये. या दरम्यान अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र एक सिंगल झाली आहे कंप्लीट. एक सिंगल दाब्याने धावफलक 5 धावा धावफलकावरती. इथे मात्र क्रॉस द लाईन फटका सजवला होता. प्रॉपर टाइम होत नाहीये. इथे मात्र चुका झाल्यात. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. इथे मात्र 3 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाब्याने धावफलक पुढे सरसावला जाईल.
8 धाबा धावफलकावरती. इथं षटक क्रमांक पहिलं संपलंय. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. मागच्या चेंडूवर चौकार खाल्ला होता. पहिला चेंडू होता त्याचा पूर्णपणे स्वागत केला होता. मात्र यावेळेस कमबॅकिंग गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता.
एवढे आडव्या बॅटने इथे मात्र चेंडूला खेळून काढलंय. इथे चुका झाल्यात क्षेत्ररक्षकाकडनं. चेंडू थांबत नाहीये. चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय सीमा पार. रन्स मिळतील 4. इथे मात्र 26 धाबा धापल का भरती. इथं पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. इथे मात्र तिसरीचा प्रयत्न केला जाईल. इथे राहुलला माघारी परतावा लागेल. पहिला गडी इथे मात्र तंबूच्या आश्रयाला आर्यन 11 संघाचा. राहुल बॅक टू पवेलियन. न्यू बॅटर यावेळी हरिश्चंद्र मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र नो मॅन लॅस मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे चेंडू थांबणार नाहीये. सिंडू 1 बाउन्स होईल फरार. यावेळेस अजितच्या बॅट मधून आला हा चौकार. यावेळेस करा चेंडू स्क्वेअरचा मारा आव्हान तर दाबेने दाखवलं पुढे सरसाबत असताना 32 धाबा दाखल का भरती. 33 धाबा. सॉरी 33 धावा दाखल का भरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस षटकार. नक्कीच अजितच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार फटका. षटकाराच्या साहाय्याने इथे मात्र दाखवलं पुढे सरसाबला गेलाय. 39 धावा दाखल का भरती आणि 40 धावांचं टार्गेट आहे टीम स्वराज्य 11 संघासमोर.
चला फलंदाज यायचे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज विनंती करेल मी लवकरात लवकर मैदानामध्ये रवाना व्हायचे दोन्ही फलंदाज 40 धाबांचा टार्गेट आहे कशा प्रकारे सेट केलं जाईल पाहावं लागेल इथे मात्र सलामीची जोडी अजित आणि धनाजीला आपण पाहतोया अजितने जर का 3 षटवर 3 षटकार लगवले तर प्रकाश कोकणे यांकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज इथे पहिला चेंडू होता आणि त्या पहिल्या चेंडू वरती गणघाती प्रहार गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर रामदास आणि स्ट्रायक वरती अजित होता इथे अजितच्या बॅटमधून पहिला चौकार पाहायला मिळालाय चौकाराने खातं खोलत असताना स्वराज्य 11 संघाचं इथे मात्र 4 धाबा धाफलकावरती इथे मात्र कमालीचं शतरक्षण आणि विचार केला तर या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट झाल्यात इथे मात्र फटका चांगला आहे अजितच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला चौकार आलाय नोमॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅबल झाला होता त्यावरती मिळतील 4 धाबा धाफलक दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचलाय 10 धाबा धाफलकावरती इथे मात्र यस नक्कीच जाहिरात आली होती मैदानाच्या आतमध्ये थोडंसं सर्वांचा मूड फ्रेश झाला वाईट खराब चेंडू खराब आहे स्क्वेअरचा मारा बंतर दाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 11 धावा धावफलकावरती इथे हे विचार केला तर आता इथे अजितच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळालाय कमालीचा फटका या षटकाराच्या सायन धावफलक 17 धावा धावफलकावरती आणि इथे मात्र अजून एक दर्जेदार चौकार चौकाराने धावफलक 22 धावा धावफलका 21 धावा धावफलकावरती
इथे षटक क्रमांक पहिलं संपले. 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कमालीची फटकेबाजी इथे अजितच्या बॅट मधून पाहायला मिळाली. यस बीबीए साहेबाकडनं देखील इथं पारितोषिक लागलं जात आहे. धनाजीसाठी 3 षटकार जर लगवली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज धनाजीसाठी लावलं जात आहे. एवढेच धनाजीच्या बॅट मधून इथे आता आपल्याला पाहायला मिळेल अजय बीबी आणि प्रफुल्ल सावंत. धनाजीने जर 3 षटकार लगवले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल प्रफुल्ल सावंत आणि अजय बीबी यांच्याकडून. यावेळेस खराब चेंडू स्क्वेअरचा मारा अवंतर धावेने धावफलक पुढे 30 धावा धावफलकावरती. मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू खाली शतरक्षक इथे धनाजीला माघारी परतावा लागेल. हादरा क्रमांक पहिला दिला जातोय स्वराज्य 11 संघाला. इथे मात्र नवीन फलंदाज आणि फलंदाज सोमनाथला देखील माघारी परतावा लागेल. नवीन फलंदाज रमेश फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. गोलंदाज चेंडू खाली आला होता. चुका झाल्यात इथे मात्र चुकीला माफी नाहीये. एक सिंगल धाव कंप्लीट होत असताना धावफलक 31 धावा धावफलकावरती. जर का झेल टिपला असता तर विकेट हॅट्रिक झाली असती. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अजितला तो झेल पकडायचा होता. चुका झाल्यात आणि या चुकांचा मोबदला मात्र कितपत घेतला जाईल पाहणं गरजेचं असेल. यावेळेस सिंडू आउट पार. यावेळेस चौकार. इथे मात्र विचार केला तर अशोक हा क्षेत्ररक्षक आला होता. त्याच्याकडनं मात्र त्या चुका पाहायला मिळाल्या आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना टीम स्वराज्य 11 संघाला 4 धाब्याने विचार केला तर 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आता फक्त आणि फक्त 5 धाब्यांची गरज विजयासाठी.
7 चेंडूवरती 5 धावा बनवायच्यात. या वेळेस अजून एक चांगला फटका, विजय फटका. इथे मात्र स्वराज्य 11 संघ विजय होत असताना विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं गोडस कौतुक. चला लगेचच रवी 11 संघ आणि प्रकाश 11 संघ मैदानाचा ताबा घ्यायचा दोन्ही संघाने.